कोंबडा मारणारे वेगळे लोक आहे. आणि यानंतर धक्कादायक बातमी धाराशिवमधून. कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं 2 परिचारिकांना विषबाधा झाली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिवमध्ये शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीत हे शीतपेय वाटलं जाणार होतं. याआधीच 2 परिचारिकांना विषबाधा झाली. यानंतर एफडीएचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि एफडीएनं वारीत वाटलं जाणारं शीतपेय जप्त केलं. शीतपेय कुठून आलं, कोण वाटणार होतं याचा तपास सुरू आहे. संबंधित एजन्सीचा लातूरमधील साठा देखील विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले. विषबाधा झालेल्या दोघांची प्रकृती ही गंभीर आहे. पालखी शहरात दाखल होण्यापूर्वी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं मोठा अनर्थ टळला. जो डिस्ट्रीब्युटर आहे प्रॉपरचा आतार म्हणून गोल्डन त्याचं नावाचं एक दुकान आहे, त्यातून त्यांनी आणलं होतं. तर त्या ठिकाणी 11 बॉक्स त्याच्याकडे होते ते स्टॉकमध्ये. आम्ही त्याला वितरित करू नका म्हणून त्याला तिथंच थांबून ठेवलं. त्याच्यानंतर एफडीच्या अधिकाऱ्यांनी ते पण ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्यांनी ते गोल्डनवाल्यांनी जिथून आणलेला होता तर त्याला आम्ही सांगितलं, त्या लातूरवाल्याचं एक एजन्सी आहे गोविंद कृष्णा म्हणून त्याचं नाव आहे, त्या ठिकाणी त्याला लातूरवाल्याला आम्ही सांगितलं की कोणाला डिस्ट्रीब्यूट करू नका, आहे स्टॉक तिथं थांबून ठेवा आणि ज्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना पण तुम्ही थांबून ठेवा म्हणून आम्ही हे सगळं थांबवलं. फॉर यू म्हणून ते कोल्ड्रिंक आहे ते त्यांनी विकत घेतलं होतं आणि ते त्यांनी प्यायलं आणि बस स्टँडवर प्यायल्यानंतर त्यांना उलटी मळमळ असा त्रास जाणवू लागला. ते परत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळेस इथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत आणि सगळे मेडिकल ऑफिसर्स सगळा स्टाफ इथं हजर होता. त्यांनी त्याला ट्रीटमेंट केली, परंतु फार थोड्या वेळामध्ये पेशंट सिरियस झाला. दोन्ही पेशंट सिरियस झाले. एक पेशंट जास्त क्रिटिकल होता. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये ज्ञानेश्वर वाकडे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी